नमस्कार। आज माझ्यासोबत भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस आहेत। देवेंद्र फडणवीस, झी24 तासच्या प्रेक्षकांतर्फे आपलं स्वागत आणि सर्वप्रथम आपल्या या बहुचर्चित आणि काहीशा दिरंगाईने झालेल्या नियुक्तीबद्दल अभिनंदन। धन्यवाद, आभारी आहे। देवेंद्र, पहिला प्रश्न, भारतीय जनता पक्षाचा महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष म्हणून तुमच्या समोर कोणती आव्हानं आहेत असं तुम्हाला वाटतं? बघा, ज्या जनतेच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा आहेत त्याची पूर्तता करणं हेच सगळ्यात मोठं आव्हान आहे। आणि आताचं जे सरकार आहे हे भ्रष्ट आणि अकार्यक्षम तर होतच, पण ते आता असभ्य आणि असंस्कृत देखील झालंय। जनतेशी यांची नाळ पूर्णपणे तुटलेली आहे। जनतेला सक्षम अशा प्रकारचा पर्याय हवा आहे आणि भारतीय जनता पक्षाजवळ तो सक्षम पर्याय देण्याची संपूर्ण शक्ती आहे। ती शक्ती लोकांमध्ये पुन्हा एकदा एस्टॅब्लिश करण्याचं काम हे आम्ही या काळात करणार आहोत। देवेंद्र, शेवटी हे सत्तेचं अंकगणित असतं। भारतीय जनता पक्षाचे आज 46 आमदार आहेत। आपण महानगरपालिकांचा विषय घेतला तर महानगरपालिकांचे भारतीय जनता पक्षाचे 327 नगरसेवक आहेत। नगरपालिकेमध्ये 500 नगरसेवक आहेत, तर जिल्हा परिषदेमध्ये जवळपास 300च्या आसपास आपले सदस्य आहेत। 10 जिल्ह्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचा एकही आमदार आज निवडून आलेला नाही। अनेक ठिकाणी तुम्ही युतीमध्ये आणि युतीमुळे सत्तेत आहात। काय आव्हान आहेत आता पुन्हा सांगा। नाही, ही गोष्ट खरी आहे। आम्ही युतीमध्ये आहोत आणि पुढच्या निवडणुकीला आम्ही युतीनेच सामोरं जाणार आहोत। भारतीय जनता पक्ष 117 जागा लढवतं आणि त्यातनंच आम्हाला आमचा स्कोर करावा लागतो। पण मी आपल्याला आठवण करून देतो, 95 साली ज्यावेळी आम्ही 60 पेक्षा अधिक जागा घेतल्या आणि ज्यावेळी सत्तेवर आलो त्यावेळी आमच्याजवळ एकही महानगरपालिका नव्हती, एकही जिल्हा परिषद नव्हती, साधे आमच्याजवळ नगरपालिकेतले सदस्य देखील अतिशय कमी होते। ही आमची अवस्था होती, पण तरी देखील लोकांनी आम्हाला सत्ता दिली। मुळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचं जे गणित असतं हे गणित साधारणतः काही अपवाद सोडले तर सत्ता पक्षाच्या सोबत जाण्याचं असतं किंवा सत्तेचा बऱ्यापैकी उपयोग त्या ठिकाणी होतो। पण तरी देखील अशाही परिस्थितीत मोठी महानगरं, अनेक नगरपालिका या आम्ही रिटेन केलेल्या आहेत। आणि त्यासोबत मी केवळ एक करेक्शन करतो की आमची ताकद 46 वरून 47 झाली आहे। पुणे जिल्ह्यातलं एक बाय इलेक्शन आम्ही जिंकलो आहोत आणि आम्ही 47 वर आता आहोत। मी आपल्याला खात्रीनं सांगतो की या 117 पैकी 90 जागा अशा आहेत ज्या कधी ना कधी आम्ही जिंकलो आहोत। हे जे जिल्हे आज ब्लँक दिसत आहेत यातले अनेक जिल्हे असे आहेत की ज्याच्यामध्ये आम्ही मागच्या काळात 4-4, 3-3, 5-5 सीट्स घेतल्यात। काही ना काही कारणाने काही गणितं बदललेली आहेत, पण त्याचाच अभ्यास करून ती गणितं नीट मांडायची आणि त्याची योग्य मांडणी करून भारतीय जनता पक्षाला आणि युतीला पर्यायाने सत्तेत आणायचं याचंच अंकगणित आम्ही बसवणार आहोत। म्हणजे तुमचं उद्दिष्ट अतिशय क्लिअर आहे की 2014च्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्राची सत्ता काबीज करायची। निश्चित याचं कारण आहे की आज महाराष्ट्रातल्या जनतेला हे वाटतंय की हे सरकार आमचं सरकार नाही आहे। या सरकारची नाळ जनतेशी तुटली आहे, कुठल्या प्रश्नांना हे सामोरं जात नाही। आणि अवस्था अशी आहे की मुख्यमंत्री काही बोलायलाच तयार नाहीत, त्यांचे मंत्री मुजोरासारखे वागतात आणि सरकारकडनं ज्या अपेक्षा आहेत की सरकार रिस्पॉन्सिव्ह असलं पाहिजे आणि रिस्पॉन्सिबल असलं पाहिजे, ते रिस्पॉन्सिव्ह नाही आहे आणि रिस्पॉन्सिबलही नाही आहे। जनतेला सक्षम पर्याय हवा आहे, तो आम्ही देणार आहोत। 2014 सालच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय आमची जी युती आहे या युतीला निश्चित सत्ता मिळेल। सत्ता काबीज करायची म्हणजे सर्व गटातटांना एकत्र घेऊन राजकारण करावं लागेल। मग त्या युतीतले सहभागी पक्ष आले, शिवसेना आली, रिपब्लिकन पार्टी आली। जो बहुचर्चित प्रश्न आहे तो मी एकदा तुम्हाला विचारून टाकतो, तो म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुमच्याबरोबर असणार की नसणार याचं उत्तर केंद्रीय नेतृत्व देईल असं मात्र देऊ नका। भारतीय जनता पक्षाची एक पद्धत आहे, अशा प्रकारचे सगळे निर्णय आमचं राज्याचं पार्लमेंटरी बोर्ड घेतं आणि त्यामुळे त्यावेळेचा योग्य निर्णय योग्य वेळी पार्लमेंटरी बोर्ड घेईल। आज तरी भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि आरपीआय युती या युतीनेच आम्ही सामोरं जायचा निर्णय घेतलाय। पण हे म्हणत असताना निश्चितपणे मला असं वाटतं की कुठल्या तरी प्लॅटफॉर्मवर सगळ्या विरोधकांनी एकत्रित आलं पाहिजे, कारण हे जे सरकार आहे हे जनतेच्या मनातलं सरकार नाहीये। याला 30-33% मतं मिळाली आहेत, 67% मतं या सरकारच्या विरोधात आहेत। पण विरोधी मतांमध्ये कुठेतरी फूट आहे आणि त्याच्यामुळे त्याचा फायदा या सरकारला होतोय। म्हणून ही केवळ आमची जबाबदारी म्हणून मी म्हणत नाही, ज्याला ज्याला असं वाटतं की हे सरकार कुचकामी आहे, हे नाकर्ता आहे, असभ्य आहे, हे करप्ट आहे, अशा सगळ्या लोकांची जबाबदारी आहे की त्यांनी कुठल्या तरी प्लॅटफॉर्मवर हे सरकार बदलण्याच्या दृष्टीने एकत्रित आलं। देवेंद्र, सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावं, एका प्लॅटफॉर्मवर यावं असं तुम्ही म्हणताय,
तुम्ही प्रदेशाध्यक्ष म्हणून तुमची नियुक्ती झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांची भेट घेतलीत. मग सर्व गटांनी जर एकत्र यायचं असेल तर मग राज ठाकरे यांची भेट का नाही घेतली? नाही, योग्य वेळी त्यांची देखील भेट मी घेईल. उद्धव ठाकरे आणि आठवले यांच्याशी आमची युती आहे आणि त्यामुळे त्यांच्याशी भेट घेऊन या युतीच्या संदर्भातली सदिच्छा आणि पुढची आमची काय कार्यप्रणाली असेल ती आम्ही ठरवली. यानंतर मी भेट सगळ्यांचीच घेणार आहे. मी शेकापची भेट घेणार आहे, मी राजू शेट्टींची भेट घेणार आहे आणि राज ठाकरेंची देखील मी भेट घेणार आहे. सगळ्यांचीच भेट मी या ठिकाणी घेणार आहे, कारण जे सरकारचा विरोध करतायत असे सगळे लोक मला महत्वाचे वाटतात. आजपर्यंत देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा एक अभ्यासू वक्ता, त्यापेक्षा सुद्धा एक कार्यतत्पर अशा प्रकारचा विधानपटू अशी एक झालेली होती. परंतु प्रदेशाध्यक्षाला या व्यतिरिक्त एक गुण लागतो, तो म्हणजे तो एक कुशल संघटक असावा लागतो. काय सांगाल? ही गोष्ट खरी आहे, पण माझा ज्यांना इतिहास माहिती आहे आणि आपल्याला तो माहिती आहे, गेले 20 वर्ष मी संघटनेतच काम करतोय. मी वयाच्या 21व्या वर्षी नगरसेवक झालो, पण त्याच्या आधीपासून संघटनेचं काम सुरू केलं. 18व्या वर्षी मी संघटनेचं काम चालू केलं आणि संघटनेमध्ये वॉर्डाचा अध्यक्ष, मग मंडळाचा, त्याच्यानंतर नगराचा पदाधिकारी, मग जिल्ह्याचा पदाधिकारी, त्यानंतर प्रदेशाचा पदाधिकारी, त्याच्यानंतर राष्ट्रीय पदाधिकारी आणि मग पुन्हा प्रदेश भाजपमध्ये महामंत्री आणि आता अध्यक्ष, अशी माझी वाटचाल ग्रासरूट लेवलचा कार्यकर्ता ते प्रदेशाध्यक्ष झाली आहे. हा सगळा अनुभव हा माझा संघटनेचाच अनुभव आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर मी मॅन ऑफ ऑर्गनायझेशनच आहे, त्यामुळे हे करता येणं मला सहज शक्य असं मला वाटतं. आज भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशामध्ये प्रवक्ता म्हणून किंवा एक फेस म्हणून, चेहरा म्हणून एकही महिला सक्षम चेहरा आमच्या समोर येत नाही. काय सांगाल? नाही, आम्ही पुढच्या काळात तुम्हाला सक्षम चेहरे देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू. ही गोष्ट खरी आहे की महिला प्रवक्त्यांमध्ये प्रदेश भारतीय जनता पार्टी कुठेतरी कमी पडते आहे, पण आमच्या जो चांगल्या महिला आहेत आणि येत्या काळात त्यांना अधिक संधी देऊन, त्यांना अधिक एक्सपोजर देऊन आम्ही निश्चितपणे एक सक्षम प्रवक्ता महिला येत्या काळात आपल्याला दिसेल, हे मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो. भारतीय जनता पक्षामध्ये पक्ष शिस्तीला जसं महत्व आहे तसंच प्रशिक्षणाला प्रचंड महत्व दिलेलं आहे. आपल्याकडे रामभाऊ माळगी यांच्यासारखी एक प्रबोधिनी ते काम करत असते. त्या माध्यमातून प्रशिक्षित उमेदवार दिले जावेत या संदर्भात आपली भूमिका नेमकी काय असणार आहे? नाही, निश्चित भारतीय जनता पक्ष हा एकमेव असा पक्ष आहे की ज्याचे म्हणणं आहे की प्रशिक्षणाशिवाय राजकीय कार्यकर्ता हा त्याच्या पदाला योग्य न्यायच देऊ शकत नाही. आणि आम्ही तर नेहमी असं म्हणतो की जर इतर क्षेत्रांमध्ये प्रशिक्षणाची आवश्यकता असेल तर त्यापेक्षा अधिक राजकीय क्षेत्रात आहे, कारण राजकीय क्षेत्र असं आहे की ज्या क्षेत्रातनं संपूर्ण मानवाच्या जीवनाचं संचालन चालतं. त्याच्या जन्मापासून तर त्याच्या मृत्यूपर्यंत सगळं राजकीय क्षेत्र ठरवतं. तो जन्माला आला तर कुठल्या हॉस्पिटलमध्ये आला, त्याचं रजिस्ट्रेशन पासनं तर त्याचा जन्म कुठला बर्थ सर्टिफिकेट द्यायचं, कुठल्या फॉर्मॅटमध्ये द्यायचं, इथपासनं त्यांनी नोकरी कुठे करावी, त्यांनी टॅक्स किती द्यावा, त्यांनी कशा प्रकारे समजा मृत्यूनंतर त्याचं प्रमाणपत्र कसं असावं, त्याच्या जीवनापासून मृत्यूपर्यंत सगळे कायदे, सगळ्या गोष्टी जर राजकीय क्षेत्र करणार असेल आणि त्या राजकीय क्षेत्रातला कार्यकर्ता हा जर प्रशिक्षित नसेल तर मला असं वाटतं की देशाला पाहिजे त्या प्रकारचे राजकारण आपण देऊ शकत नाही. आणि म्हणून आमचं ठाम मत आहे आणि मला असं वाटतं की प्रशिक्षणाचे जेवढे कार्यक्रम हे भारतीय जनता पक्षामध्ये होतात तेवढे कुठल्याच पक्षामध्ये होत नाही. तालुका स्तरापर्यंत पासनं तर राज्य स्तरापर्यंत आमचे सातत्याने प्रशिक्षणाचे कार्यक्रम होत असतात. पण हे म्हणत असताना मला हे देखील कबूल केलं पाहिजे की याची गती आणि याची व्याप्ती ही अजून वाढवण्याची आवश्यकता आणि ते निश्चितपणे आम्ही